व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि या शिवसंपर्क मोहिमेसाठी जमलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता, हा शिवसैनिकांचा मेळावा आहे. तुम्ही त्याला जाहीर सभा म्हणताय, पण जिल्ह्यातल्या शहरातल्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्यांचं आयोजन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करण्यात आलेलं आहे. माननीय उद्धव ठाकरे म्हणाले आपण कोल्हापुरात जा. कोल्हापूरची भूमी पवित्र आहे. कोल्हापूरची भूमी क्रांतिकारक आहे आणि कोल्हापूरची भूमी ही दिलदार सुद्धा तेवढीच आहे. आणि या कोल्हापूरच्या भूमीनं शिवसेनेला अनेक वर्ष भरभरून दिलेलं सुद्धा आहे. ती शिवसेना, त्या शिवसेनेला पुन्हा एकदा नव्यानं जाग आणण्यासाठी, कोल्हापुरामध्ये एक नवा झंझावात निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण नव्या जोमानं कामाला लागावं, यासाठी या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे. उद्या आपण कागलला जातो, उद्या पुन्हा आपण कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहोत. आज मला वाटतं शहरातले शिवसैनिक आहे. बेळगावातून सुद्धा मगाशी अनेक लोक मला आलेले भेटले. जेव्हा जेव्हा बेळगावातल्या मराठी माणसांवरती हल्ले होतात, जेव्हा जेव्हा बेळगावातल्या मराठी अस्मितेला कोंडण्याचा प्रयत्न होतो कर्नाटक सरकारकडून, तेव्हा पहिला प्रतिकार या कोल्हापूरच्या भूमीतून होतो. आजही सीमा भागातल्या लोकांना जर कोणाचा आधार असेल, मगाशी मला बेळगावचे कार्यकर्ते सांगत होते, तर आमचे संजय पवार असतील, विजयराव देवणे असतील, नरके असतील, सगळे आमचे इथे कोल्हापूरला कर्नाटक जाम करून टाक. प्रकाश आहे ना. म्हणून कोल्हापूरची भूमी जी आहे ती मी क्रांतिकारकांची भूमी म्हणते. काय भाषण करावं हा प्रश्न आहे. कारण भाषण करण्याचा मक्ता अलीकडे फक्त काही लोकांनी घेतलाय, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत. आम्ही काय बोललो की आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा, काय बोलायचं नाही विरोधामध्ये. ताबडतोब ईडी, ताबडतोब सीबीआय, इन्कम टॅक्स, हे जे काय त्यांच्या हातातली खेळणी खुळखुळे, पण आम्ही घाबरत नाही. शिवसेना झुकणार नाही, महाराष्ट्र वाकणार नाही. दोन 2014 पर्यंत गंमत आहे. 2014 पर्यंत या देशामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, बेरोजगारी या विषयावर चर्चा होती, पाहतो. आणि आता 2014 नंतर टोपी, लाऊडस्पीकर, अजान याच्यावर चर्चा होते. लोकांच्या प्रश्नावर चर्चा नाही. लोकांनी काय विचारलं, बाबा बेरोजगारी वाढली आहे, नोकरी नाही,
मग सांगतात नाही नाही, ते ताजमहालच्या खाली शिवलिंग शोधतोय आम्ही. ताजमहाल जो आहे त्याच्या खाली मंदिर आहे. पण ठीक आहे, मंदिर असेल, पण 2 कोटी नोकऱ्या तुम्ही द्यायचं जे सांगितलं होतं आम्हाला, ते देणार आहात का? शिक्षणाचा प्रश्न आला, महागाईचा प्रश्न आला. महागाईवरती प्रश्न विचारला की सांगणार नाही, ते वाराणसीमध्ये ज्ञानव्यापी मशीद आहे, ते सुद्धा मंदिर आहे. आता ती मंदिर आम्ही ताब्यात घेतो आहोत. अरे प्रश्न तुमचा, आमचा प्रश्न काय आहे? महागाईवर. 300 पटीनं महागाई वाढली आहे. 300 पटीनं, 300 पटीनं महागाई वाढली. 300 पटीनं आमचं उत्पन्न वाढलंय का? पण नाही. महागाईवरती विचारा, मंदिरावरती येतील, लाऊडस्पीकरवरती येतील, हिजाबवरती येतील, हिंदू मुसलमानावरती येतील, आणि अगदीच काही नाही तर मग पाकिस्तानवर जातील. हिम्मत असेल तर चीनकडे जा ना. हिम्मत काय? पेट्रोलचा भाव आहे कोल्हापूरला 100च्या वरच असणार. 111. एक गाणं आहे ना हिंदी, मला फार आवडतं, चलो दिलदार चलो चांद के पार चलो. जसं डिझेल पेट्रोलला सांगताय चलो दिलदार चलो 100 के पार चलो. 100 के पार चलो, नीचे नाही. या देशाची परिस्थिती आहे. पण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आमच्यासारख्या लोकांनी बोलायचं नाही. आम्ही बोलत राहतो, आम्ही प्रश्न विचारत राहतो, मग आमच्या घरी ईडी घुसवायची. आमचे अनिल परब मंत्री, त्यांच्या घरी काल ईडीचे लोक गेले. का गेले? कारण माहिती आहे का? कारण समजलं पाहिजे देशाला आणि कोल्हापूरच्या जनतेला. कोल्हापूरला त्यांच्या रिसॉर्टमध्ये जे अजून चालू झालेलं नाही, दापोली ना आपलं, हा दापोली, जे चालूच झालेलं नाही, त्या रिसॉर्ट मधून म्हणजे सांडपाणी समुद्रात जात आहे. म्हणून मुंबईमध्ये धाडी, ईडी मुंबईत धाडी. सांडपाणी कुठे जाते म्हणे? दापोलीच्या समुद्रात. ते ईडीचं काम आहे? अरे तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारे लोक आहात. 500 कोटीचे, 1000 कोटीचे, 2000 कोटीचे. पण सांडपाण्याचा निचरा होत नाही म्हणून मुंबईवर धाडी. अशा प्रकारे या सुडाच्या कारवाया संपूर्ण शिवसेनेवर सुरू आहे. संपूर्ण शिवसेना. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सुरू आहे. ते राज्य विस्कळीत करायचे, ते राज्य चालू द्यायचं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं आणि मग हे सगळे उपद्व्याप सुरू होतात. पण त्या सगळ्यांना पुरून उरून शिवसेना या महाराष्ट्रात उभी राहणार. संजय पवार दिल्लीला चाललेले आहेत. त्यांना म्हटलं जरा हळूहळू हिंदीमध्ये बोलायची प्रॅक्टिस करा. कोल्हापूरची हिंदी मला माहिती आहे. कोल्हापूरच्या सगळ्या खासदारांचं हिंदी ऐकत असतो. आता कोल्हापूरच्या मराठी भाषेचे हिंदी कसं करायचं नाही, प्रश्न पडतो. काही शब्द असे आहेत की त्याचं हिंदीकरण होत नाही, त्याचं इंग्रजी होत नाही. कोल्हापूर भारीच आहे. पण शिवसेना कशी आहे? बाळासाहेब ठाकरे कसे होते?
उद्धव ठाकरे कसे आहेत? की वेळ आली तेव्हा एका सामान्य शिवसैनिकाला अलगद उचलला आणि दिल्लीच्या पार्लिमेंटमध्ये नेऊन ठेवला. जागा किती असेल, पहिली असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, पाचवी असेल आणि सध्या गाजत असलेली 6वी असेल, पण अलगद उचलला, कोणाला कळलंही नाही आणि दिल्लीवर नेऊन ठेवला. आता 6व्या जागेचा वास सुरू झाला. मी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. त्यांनी हा संभ्रम दूर केला. छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने सुरू केला होता, आज याच कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला. कोल्हापूरच्या भूमीमध्ये अजूनही सत्य आहे, प्रामाणिकपणा आहे आणि शाहू घराण्यानं अद्याप सचोटीत धरून ठेवलेली आहे. हे आज छत्रपतींनी दाखवून दिलं. आज सांगितलं छत्रपतींनी, शाहू महाराजांनी आज सांगितलं, जाहीरपणे सांगितलं. आपण पहा की जो 6व्या जागेचा संभाजी राजेंविषयी वाद सुरू आहे तो निरर्थक आहे. म्हटलं शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा अजिबात अपमान केलेला नाही. शिवसेनेनं कायम छत्रपती घराण्याचा मान राखलेला आहे आणि छत्रपती शाहू महाराज असे म्हणाले, मी आजही मनानं शिवसैनिक आहे. हा आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद असं मानतो. छत्रपती शाहू महाराजांचं हे वक्तव्य, हा आशीर्वाद, हा अंबाबाईने दिलेला आशीर्वाद आहे आणि आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. आता तरी भाजपवाल्यानं शहाणे वाण ही कपटी कारस्थानं बंद करा. काय म्हणत होते फडणवीस कालपर्यंत? शिवसेनेने म्हणे संभाजीराजांची कोंडी केली. आता कोंडी तुमची झाली. शिवसेनेची जागा होती, शिवसेनेची जागा आहे. आम्ही त्यांना समाधाने म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आपण सन्मानानं या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. पण भारतीय जनता पक्षाने कारस्थान केलं. महाराष्ट्रात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी, समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, द्वेष भावना निर्माण करण्यासाठी त्याने संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला, त्या घराण्याचा गैरवापर केला. पण आज प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला. मित्रांनो, महाराष्ट्रावर जे संकट दिल्लीच्या माध्यमातून सातत्याने येत आहेत, आपण पाहत असाल. कामच करू द्यायचं नाही. रोज भ्रष्टाचार 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 भ्रष्टाचार. मग राज्य चाललंय कसं? मगाशी चंद्रदीप नरके आपण बोललात ना, हजारो कोटी रुपयाची कामं आपण केलेली आहेत. सतत कामं करता, यापुढे करत राहू. सगळ्यात भ्रष्ट पक्ष कुठल्या देशामध्ये असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे, लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाच्या तिजोरी किती पैसे माहिती आहेत का तुम्हाला? 5,500 कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये अधिकृतपणे. सगळ्यात श्रीमंत पक्ष, पैसे आले कुठून? काँग्रेस असेल, इतर अनेक पक्ष, जुने पक्ष आहेत, 200, 300, 500 कोटी पर्यंत असतील. हजारो कोटी तुमच्या तिजोरीमध्ये आहे. हे पैसे काय सहज आहे? हे पैसे तुम्हाला उद्योगपती देतात, हे पैसे तुम्हाला व्यापारी देतात.
मग तुम्ही त्या बिल्डरांची उद्योगपतींची 2 नंबरची कामं करता, ते तुम्हाला पैसे देतात. तुम्ही आम्हाला काय सांगता भ्रष्टाचाराच्या गोष्टी? तो तुरुंगात जाईल लवकरच. कोणी सुटणार नाही. किती मोठा घोटाळा केला तरी माहिती आहे, विक्रांत, भारताची युद्ध नौका विक्रांत, ज्याने 1971चं भारत पाक युद्ध, ज्या युद्ध नौकेने आपण जिंकलो, ती युद्ध नौका जेव्हा रिटायर व्हायची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की आपण वाचवायला पाहिजे, तिचं जतन केलं पाहिजे, याचं स्मारक केलं पाहिजे. केंद्राकडे पैसे नसतील तर आपण हे पैसे गोळा केले पाहिजे. तेव्हा हे काय म्हटलं तुम्ही मुलुंडचा? हे महाशय म्हणाले, सरकारकडे पैसे नसेल तर मी 300 कोटी रुपये गोळा करतो. आणि त्याने सांगितलं मी 300 कोटी रुपये गोळा करून राजभवनात जमा करेन. पैसे गोळा केले, कोट्यवधी रुपये गोळा केले. पण नंतर माझ्या 2 महिन्यापूर्वी लक्षात आलं की या महात्म्याने गोळा केलेले पैसे गेले कुठे? विक्रांत भंगारच निघाली. राजभवनाला मी पत्र लिहिलं की तुमच्याकडे पैसे आलेत का विक्रांत वाचवा या निधीचे? आता राज्यपाल त्यांचाच कार्यकर्ता, त्यालाही कळलं नाही मी कुठल्या कागदावर सही करतोय. त्यांनी कळवलं असे कोणतेही पैसे आमच्याकडे आलेले नाहीत. तुम्ही साधे देशाच्या संरक्षणातले पैसे खाता. टॉयलेट घोटाळा केला, माझ्यावर 100 कोटीचा दावा टाकलाय. मी 1000 कोटीचा टाक, तुला तुरुंगात पाठवणार. आमच्या अंगावर याल तर सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. कोल्हापूर काय करणार आहे? नुसतं शिवसंपर्क अभियानामध्ये घोषणा देऊन नाही जाणार. 6 आमदार होते, 5 का झाले? म्हणजे 5 का गेले? एवढं प्रचंड काम करणारी माणसं. एक राहिलंय, पुढल्या वेळेला 6च्या 6 आले पाहिजेत. ते आघाडी बिघाडी आपण नंतर बघू, नरके काय करायचं. जे आमचं गेलेलं आहे ते आम्ही परत मिळवणार. आता 3 खासदार झाले आहेत, आता पुन्हा 6 आमदार इथे आले पाहिजे. आणि त्याच्या आधी कोल्हापूरची महानगरपालिका. चंपा तुमच्या कोल्हापूरची चंपाबाई ना? आता कोल्हापुरात येत नाही असं कळलं मला. कोल्हापूरवाले हाकलून देतात. पाहू ना, पाहू. कोल्हापूरची महानगरपालिका, एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता 3 खासदार. आता 4 नगरसेवकावर थांबायचं नाही. आता कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही. एवढा आकडा या कोल्हापूर महानगरपालिकेत आणला पाहिजे. हे पडद्यामागचं राजकारण बंद करा. आमचं ठरलंय वगैरे काय चालतं ना आपापसात. आता आमच्याशिवाय ठरलं तर तुमचं ठरू देणार नाही. आता शिवसेनेला डावलून काही ठरवाल तर लक्षात ठेवा, तुमच्या खुर्च्या हलवल्याशिवाय राहणार नाही. ही पैशाची मस्ती दाखवू नका इकडे. आता जे काही ठरेल ते शिवसेनेशिवाय, नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे.
कोल्हापूरची महानगरपालिका, त्या महानगरपालिकेवर सुद्धा आता आपण भगवा फडकवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे. इतकं मोठं शहर, बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारं शहर, लाखोंच्या सभा बाळासाहेबांनी ते घेतल्या. एक तुफान इथे निर्माण केलं बाळासाहेबांनी सातत्याने. त्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, लक्षात घ्या. आणि शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित आहे. मराठी माणूस आणि हिंदू सुरक्षित आहे. आज अनेक नवीन हिंदुत्ववादी निर्माण झाले आहेत, बरोबर आहे. भारतीय जनता पक्षानं त्यांच्या खांद्यावर लाऊडस्पीकर ठेवलेला आहे, भोंगा ठेवलेला आहे. कुठे भोंगाही बंद झालेला आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं रक्षण करण्याची जबाबदारी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत पुन्हा एकदा नियतीनं ही शिवसेनेवरच टाकलेली आहे. कारण शिवसेनेचं हिंदुत्व हे असली हिंदुत्व आहे. 15 तारखेला आपण अयोध्येत चाललेलो आहोत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. आणि आमच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश आतापासूनच तयारीला लागला. आम्हाला कोणी अडवणार नाही. आमचं स्वागत सुरू आहे आतापासूनच. कब आ रहे हो, कब आ रहे हो, कब आ रहे हो, क्या तयारी करणे. त्याचं कारण असं आहे की अयोध्येचं, रामाचं आणि आमचं नातं हे राजकारणाचं नाही आहे. बाबरीचा घुमट पाडण्यापासून ते राम मंदिराची वीट रचेपर्यंत आमचा संबंध आहे. आम्हाला माहिती आहे. आम्हाला विचारतात तुमचा काय संबंध आहे. तुमचा तरी साल्यानं काय संबंध आहे. आमचे शिवसैनिक होते वर. सीबीआय कोर्टासमोर मी 9 वेळा साक्ष दिलेली आहे जाऊन, विशेष कोर्टाचे बाबरी संदर्भात. मी कोर्टासमोर हजर राहिले, बाळासाहेब ठाकरे हजर राहिले, हजारो शिवसैनिक हजर राहिले. आमचा संबंध आहे. प्रभू श्रीरामाची आम्हाला साथ घालतो आणि आमचे हजारो शिवसैनिक मग अयोध्येत जातात. हे पळपुटे बाबरी पडल्यावर पळून गेले. हे आम्ही नाही केलं सांगायला लागले. अरे हा तर काळा दिवस बाबरी पडली हा त्यांच्यासाठी झाला होता. तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, जर बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अमरनाथ यात्रा अतिरेकी होऊ देत नव्हते. त्या काळामध्ये अतिरेक्यांनी धमकी दिली होती. 1999 साली अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही आणि हजारो आपले हिंदू भाविक हे श्रीनगरच्या पुढे जाऊन पोहोचले होते कटरा. त्यांच्यावरती हल्ले सुरू झाले. तिथून त्या सगळ्या भाविकांनी बाळासाहेबांना फोन केला, बाळासाहेब आम्ही इथे अडकून पडलेलो आहोत, अतिरेक्याने आम्हाला घेरलेला आहे. तेव्हा बाळासाहेब मुंबईतून त्यांनी गर्जना केली, माझ्या एका जरी हिंदूला हात लागला आणि अमरनाथ यात्रा झाली नाही तर हजला जाणारं एक विमान मी उडू देणार नाही. हे बाळासाहेब ठाकरे, ही शिवसेना, हे हिंदुत्व. तुम्ही आमच्या हिंदुत्वाशी काय बरोबरी करणार? काय करणार तुम्ही आमच्या हिंदुत्वाशी? आमचं हिंदुत्व हे देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी छातीवर घाव झेलणारं हिंदुत्व आहे. पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आमचं नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजही शिवसेनेचं तुफान आपण निर्माण केलेलं आहे. 25 वर्ष तुमच्या बरोबर काम केल्यावरती आम्ही तुम्हाला सोडून दिलेलं आहे. तुम्ही नाही आम्हाला सोडलं, आम्ही तुम्हाला सोडलेलं आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. कोल्हापूरच्या जनतेला, कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मला इतकंच सांगायचं आहे
की कोल्हापूर एक पवित्र अशी क्रांतीची भूमी आहे. कोल्हापुरानं अनेक लढाया लढलेल्या आहेत. कोल्हापुरानं अनेक संकट पचवलेली आहेत. मला वाटतं 2 तर महापूर पचवले अलीकडच्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये शिवसैनिक आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आणि या संकटातून सुद्धा कोल्हापूर उभं राहिलं. आणि मला खात्री आहे की कालच्या विधानसभेत जे झालं, जे संकट आपल्यावरती आलं, त्यातून सुद्धा आपण उभे राहू आणि पुन्हा एकदा या कोल्हापूरवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारचं कार्य आपण करू. आज महाराष्ट्रात भिवंडीत कुठेतरी मिस्टर ओबीसी यांचं भाषण आहे. भिवंडीला मी वाट पाहत होतो काय बोलतायत, पण मला आज ऐकायला जमलं नाही. काय बोलणार? औरंगजेबाच्या कबीवरच बोलणार. ज्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी संभाजीनगरात गाळलं, त्याच्यावर तुम्ही काय गुडघे टेकताय? 25 वर्ष महाराष्ट्राशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा औरंगजेब लढत राहिला. त्याला विजय मिळवता आला नाही महाराष्ट्रावर. शेवटी त्याला संभाजीनगरातच त्याची कबर खणावी लागली. काय समजून गुडघे टेकतात तुम्ही, नमाज पडतात तुम्ही. आणि फडणवीस आम्हाला विचारतात हे कसं काय शक्य आहे? महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं सरकार असताना ओबीसी कसा काय तिथे कबरीवर जाऊ शकतो? अरे त्याच्या आधी 5 वर्ष तुझंही सरकार होतं ना बाबा, तेव्हाही ते येतच होते ना. आणि ती जी कबर आहे ती केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तुमच्याच ताब्यात आहे. जा कुदळ फावडी घेऊन बाबरी तोडता आली नाही ते तरी तोडा. प्रवचनं कसली सोडताय? करा ना हिंमत असेल तर. पण बोलायचं, भाषणं करायची, संभ्रम निर्माण करायचा, खोटे आरोप करायचे, बदनाम करायचे, आणि मग काहीच जमत नाही. मग ईडी सीबीआय सारखी जे प्रकार आहेत ते मागे लावायचे. गेल्या 2.5 वर्षापासून हे सुरू आहे, पण आम्ही वाकणार नाही. आणि एक सांगतो, उद्धव ठाकरे यांचं सरकार 5 वर्षाचा काळ पूर्ण करेल आणि पुढली 5 वर्ष सुद्धा आमचीच आहेत. आणि सुप्रिया सुळेंनी परवा सांगितलंय 25 वर्ष आम्ही आहोत एकत्र राहू. आणि 2024ला चमत्कार होईल. 2024ला केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला बदल झालेला दिसेल. फार दादागिरी चालत नाही, हुकुमशाही फार चालत नाही, व्यापाऱ्यांचं राज्य फार काळ चालत नाही. औरंगजेब 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 जे चाललंय, मग अशी सांगायला विसरलो, औरंगजेबाला गाडला आम्ही, पण औरंगजेब जन्माला कुठे आला माहितीये का? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. तुम्हाला आता माहित नसेल तर सांगतो मी. औरंगजेब जन्माला गुजरातमध्ये, म्हणून आम्हाला सतत दिल्लीशी लढावं लागते सध्या. तेव्हाही दिल्लीची आक्रमण औरंगजेबाचीच होत होती, आणि आता त्याच मातीत जमलेलं औरंगजेबाकडून आमच्यावरचे आक्रमण होत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची तलवार, भवानी तलवार, ही तळपत राहील, लढत राहील या आक्रमणाविरुद्ध. आणि शेवटी विजय आपलाच आहे, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं. ही जी महान दैवते इथे समोर दिसत आहेत, त्या प्रत्येक दैवताचे आपल्यावरती ऋण आणि उपकार आहे. प्रत्येकाने आम्हाला काही ना काहीतरी जगण्याचं एक प्रेरणा दिली आहे.
ही प्रेरणा घेऊन कोल्हापूरची माती, कोल्हापूरचा माणूस सदैव उभा असतो आणि कोल्हापूरकडून देशानं सदैव प्रेरणा घेतली. तुम्ही देशात कुठेही जा, देशाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूरच्या शाहू महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारणाचं आणि समाजकारणाचं पान या देशात कुठेच पुढे जात नाही. हा इतिहास आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्ही बिहारमध्ये जा, तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शाहूंचं नाव हे घ्यावंच लागतं. ज्या प्रकारचं सामाजिक क्रांती, सामाजिक परिवर्तन, त्याची दिशा शाहू महाराजांनी निर्माण केली. देश त्याचा ऋणी आहे. संसदेच्या आवारामध्ये किती भव्य पुतळा आहे शाहू महाराजांचा, आपण पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज, आपलं मन भरून येतं मराठी माणसाचं की आमचे शाहू महाराज हे त्या संसदेच्या प्रांगणामध्ये विराजमान आहे, छत्रपती प्रांगणामध्ये विराजमान आहे. ही आमची महान दैवत आहेत, ही आमची प्रेरणा आहे. याच्यापासून आपण काय शिकायला पाहिजे? इतकंच शिकायला हवंय. आपण किती अंगावर या, आम्ही मागे हटणार नाही, आम्ही आमचं काम करत राहू. ही शिवसेना आहे. राहुल गांधी मला नेहमी भेटतात, शेवटी सांगतो, आणि त्यांनाही शिवसेनेच्या बांधणीविषयी फार आकर्षण आहे देशभरात, त्यांनाही आहे. मला त्यांनी एक दोनदा विचारलं, क्यों ऐसा क्या राज है संजय जी कि शिवसेना इतने साल से टिकी हुई है, आप लढते हो, पीछे नहीं हटते हो. हे आपलं काय मंत्र आपल्याकडे आहे? तुम्ही असं कशा प्रकारे हे काम करता? मी त्याला म्हटलं एका वाक्यात, थोडा अनपार्लिमेंटरी आहे लेकिन बोल देता. तुला आमचा शिवसेनेचा एकच मंत्र आहे, फटे लेकिन हटे नाही. मागे नाही हटणार आणि मागे हटत सुद्धा नाही. आम्ही 10 वेळा बोलत नाही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आम्ही येऊनच दाखवतो आणि आल्यावर सांगतो आम्ही आलेलो आहोत, आता घालून दाखवा. 2.5 वर्ष आम्हाला घालवायचा प्रयत्न करतायत. फ्रस्ट्रेशन आलंय त्यांना, वैफल्य आलंय त्यांना. किती धक्के मारा, आम्ही हडलत नाही. 3 पक्षाचं सरकार आहे. हा चमत्कार आहे या महाराष्ट्रातला, लक्षात घ्या. 3 भिन्न विचाराचे पक्ष, त्यातला शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्व सोडायला तयार नाही, हातात भगवा झेंडा, सदैव लढण्यासाठी तयार. उरलेले 2 पक्ष हे सेक्युलर पुरोगामी, पण शिवसेनेच्या झेंड्याखाली हे 2 पक्ष काम करतायत. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानतायत आणि अख्खा देश आज पाहतो उद्धव ठाकरेंकडे. असे ना पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आहेत. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. काय सांगताय तुम्ही? कोविडच्या काळामध्ये या देशामध्ये उत्तम काम कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरे साहेबांनी केलं. तिकडे पहा गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती. 27,000 प्रेतांची मोजदाद झाली आणि बाकीचं आता त्याचं काय सांगताच येत नाही. गंगेत प्रेत टाकली, हॉस्पिटलमध्ये जागा नाही, स्मशानात जागा नाही. महाराष्ट्रात चित्र दिसलं नाही ना हे. गुजरातमध्ये स्मशानामध्ये 4-4 दिवस रांगा लागल्या होत्या, जागा मिळत नव्हती, ॲम्ब्युलन्सच्या रांगा होत्या 4-4 दिवस. हे चित्र महाराष्ट्रात दिसलं नाही, हे चित्र कोल्हापुरात दिसलं नाही. आपण सगळे झटत होतो, काम करत होतो. तुम्ही आम्हाला बदनाम करता, या सरकारला, उद्धव ठाकरेंना बदनाम करता, मुख्यमंत्र्याला बदनाम करता, राज्याची बदनामी करता. कुठे फेडाले पाप तुम्ही? तेव्हा आपण सगळ्यांनी भविष्यात एक निश्चय मनाशी केला पाहिजे की कोल्हापूरची प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायला हवी. आणि ठरवलंय, ठरवणार, आमचंच ठरलंय. वाल्यांना सुद्धा घरी पाठवायची वेळ येईल तेव्हा त्यांनाही घरी पाठवायला पाहिजे. आता इथे शिवसेनाच ठरवणार, आता नरकेश ठरवणार, संजय पवार ठरवणार, देवणे ठरवणार, साळवे ठरवणार, अरविंद उदवाडकर ठरवणार, सगळे आम्ही ठरवणार.
कारण राज्य आणायचं हे आम्ही ठरवलं म्हणून ते आलं, नाही तर आलं नसतं. जोपर्यंत राज्य महाराष्ट्रात आहे ठाकरेंचं तोपर्यंत आम्ही ठरवणार आणि कोल्हापूरचं भविष्य सुद्धा आम्ही ठरवणार. इतकंच आता सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. छत्रपतींचा विचार म्हणजे